महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची काल गगनबावडा येथे सभा झाली। या सभेमध्ये चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ बोलत असतानाची माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मेघा राणी जाधव यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या क्लिपमध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। मात्र याचा निषेध करत मेघा राणी यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे। पाहूयात त्या काय म्हणतात। नमस्कार, मी मेघा राणी गुरुप्रसाद जाधव। मी आज काल झालेल्या गारिवडे येथील गगनबावडा तालुक्यात झालेल्या महादिव्य सभेत जे माझ्या बाईटचं महाविकास आघाडीच्या किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे चुकीचा विपर्यास केलाय त्याचा खुलासा देण्यासाठी मी आज मीडियासमोर उभी आहे। आज मला खरोखर खूप लाज वाटते या महाविकास आघाडीची किंवा काँग्रेसच्या नेत्यांची, कारण त्यांच्याकडनं महिलांचा अपमान सतत होतच असतोय। महिलांना सतत टार्गेट करायचं, महिला कुठं तर पुढे जात असतील तर त्यांचा पाय पाठीमागे खेचायचा, हे सगळं होतच असतंय। पण मला स्वतःला आलेला अनुभव आहे, कारण मी काल जे माझ्या भाषणात बोललेलं आहे ते पूर्ण ज्यांनी कुणी हा कालचा विपर्यास करून छोटासा 12 सेकंदाचा व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केलाय त्यांना सगळ्यांना माझं चॅलेंज आहे की माझा पूर्ण व्हिडिओ व्हायरल करून दाखवा। तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्हायरल करून दाखवा, मग मीडिया किंवा लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात बघा। एवढासा क्लिप व्हायरल करून मी त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की महिलांनी आतापर्यंत महिला सक्षम नव्हत्या, आता महायुतीच्या सरकारनं महिलांना असंख्य योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या सक्षम झालेल्या महिला आज निर्णय घेणार आहेत की मतदान कुणाला करायचंय। ह्या मी व्यवस्थित संदेश महिलांना देण्याचा प्रयत्न केलाय, पण ह्या महाविकास आणि महाभकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला खरोखर बदनाम करायचा प्रयत्न केलाय। कालपासून माझी मानसिकता एवढी ह्या माणसाने चुकीची केली आहे की जर का आमच्यासारख्या सामान्य महिलांचा जर का तुम्ही सन्मान राखू शकत नसाल तर तुम्ही इतर कुठल्याच महिलांचा सन्मान राखू शकत नाही। आणि माझा कालपासून झालेला अपमान, माझा बदला माझ्या ज्या भगिनी आहेत त्या 100% घेणार, कारण त्यांना माहिती आहे की आज माझा अपमान झाला तो सगळ्या महिला वर्गांचा अपमान झालाय। चुकीची व्हायरल क्लिप करून कालपासून मला मानसिक त्रास खूप देण्याचा प्रयत्न केलाय। माझ्या कुटुंबात सुद्धा मला ह्या गोष्टीचा मानसिक त्रास खूप झालाय, सकाळपासून खूप त्रास झालाय आणि अशा काँग्रेस सरकारचा मी निषेध करते। कारण जर का तुम्ही अशा चुकीच्या अर्धवट जर का माहिती देऊन जर का लोकांची चूकभूल करायला लागला तर तुमचा विजय होणार नाही। सत्य माणसांच्या पुढे आणायचा प्रयत्न करा, कारण मला खरोखर एवढं कालपासून एवढं मला माझ्या घरच्यांना सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेवर जर का अशी माणसं अन्याय करत असतील तर इतर महिलांचं काय येतंय, हे चुकीचं आहे पूर्ण। आणि अशा काँग्रेस सरकारचा मी निषेध करते। तुम्हाला लढायचं असलं तर सत्य बोलून लढा। अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेची बारीक सारीक क्लिप कुठं तर व्हायरल करून घेऊन तुमचा विजय होणार नाही आहे। विजय करायचं झालं तर सत्यानं लढायला पाहिजे। आणि आतापर्यंत आलेला बऱ्याच महिलांना अनुभव आहे की काँग्रेस सरकारमध्ये महिलांचा सन्मान होत नाही। आणि आज मी स्वतः त्याला हे आहे उदाहरण आहे की कालपासून माझ्या एवढ्याशा क्लिपचा माझं मागचं पुढचं भाषण कट करून तुम्ही दिलं सा, या सगळ्या क्लिपचा तुम्ही जितकी प्रसिद्धी किंवा जितका हे करण्याचा प्रयत्न केला तितका झाला नाही। कारण प्रत्येक जनतेला माहिती आहे, मी जरी गगनबावडा तालुक्यात थोडे दिवस झालं 15 वर्ष झालं काम करते, प्रत्येक स्टेजवर माझी भाषणं असतात। मी कुठलाही चुकीचा आजपर्यंत विषय घेतलेला नाही, घेणार नाही, कारण मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे। तुम्ही टार्गेट करून जर का आम्हाला बात करत असाल आणि त्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला बात करत असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही आहे। आणि मी खरोखर या माझ्या तालुक्यातील पहिल्यांदा मी माझ्या तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा धिक्कार करते आणि जिल्ह्यातील सर्व काँग्रेसच्या नेत्यांचा धिक्कार करते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।